नमस्कार मित्रमंडळींनो, तर इकडं आपलं स्वच्छ अंगण झाडून घेतलंय मी आता इकडं, आणि त्या केराचा ढिगारा घातलाय. आंब्याच्या पानं पडतात खाली वाळलेली, तर भरपूर कचरा पडतो सकाळ सकाळ रातभर वाऱ्या कावदानाने. आणि इथं मुलांचं आवरून झालंय शाळेत जायसाठी. आणि इकडं गुरांखाली शेण भरपूर पडले. 2 दिवस झालं गवत खातात, त्याच्यामुळं शेण भरपूर पडतंय. तर आपल्याला शेण उचलून घ्यायचं आहे आपल्याला पटकन. उठायला खूप उशीर झाला. तर शेण झालट झाली आता आपली. आता इकडं ह्यांना आज गवत नाही टाकत, कडब्याची वैरण टाकते आज. इकडं वैरण टाकून घेते आता मी. आणि इकडं बघा दिवस चांगला उगवलेला दिसतोय. तर इथं सगळ्यांना वैरण टाकून झाली आता माझी. गुरांची वैरण खाऊन झाली आता. कपडे धुवायला लागले मी इकडं. कपडे धुवून घेते. सकाळच्या वाजल्यात 8. कपडे धुवून उरकून पटकन जायचे माळावर आपल्याला डाळिंबीतलं गवत काढायला. इकडं कपडे धुवून झाले ते आता माझे. कपडे वाळत घालून घेते. तर आता आले मी डाळिंबीमध्ये. तर खुरपायची पात वर्षा आणि आत्या मागं राहिले, ते जरा माझी पात मागं होती म्हणून मी पटकन आले पुढे माझं काम आवरून. चला मग आता मी खुरपून घेते. आज सकाळपासून भरपूर वारं सुटले. ऊन नाही लागत आज, कारण का वारं सुटलं त्याच्यामुळं. काही दादांनी आणि ताईंनी ते कमेंट केली होती की बाल्या हा कोणाचा मुलगा आहे. तर बाल्या हा वर्षाचा मुलगा आहे. आणि बाल्याला आमच्या 5 वर्ष झाली. ते आत्ताशी 5वं चालू आहे. आज पण गेला शाळेत. झाले त्या, आणि गवताचे ढिगारे पडलेत. आपलं एक तुकडं खुरपून झालंय चांगलं. आणि इकडं सगळं गवत गोळा करून घरी घेऊन चाललो आहेत आम्ही. तर आम्ही आलोय घरी आता. 4 वाजले त्या. तिकडं शरडांना पाणी भरलंय आता मी, संपलं होतं. आणि आता वैरण टाकून घेते शरडांना. बाल्या नाही त्यांना घर शांत शांत वाटतंय का? कर्म नाही पण येते की आता 4 वाजले. हा एक
एक दिवस लवकर सोडली होती वा, आता आजपासून नाही. आता काल पहिला दिवस होता शाळेचा, आज दुसरा दिवस. आता फक्त शनिवारीच बाल्या घरी. हा राधी कशी राहायची पहिल्यांदा, आता राधा नाही. शर्ट पण बघ खाली टाकलेलं खात नाही ती, ह्याला अडकलेलंच खायला येते. नाही बस का त्या बस का आधूच आहे चला आता हातपाय धुवून घेते. तर आम्ही आता घरी आल्यावर जेवण करायला बसलो. तर जेवणामध्ये वाढा लागल्यात कोबी आणि चपाती. मला तसं जेवायचं का तुम्हाला. तर मुलं आले शाळेत ना. तर राधा पहिल्यांदा बसच्या आधी घरी येते ती इकडं. राधा बापून ती बापू ती हा माग. तू कस काय पहिल्यांदा आली. कोबीची भाजी लई आवडली. अजून आहे तो या हातपाय धुवून या जेवायला. म्हणून हे मध्ये तुझ्या मैत्रीण होते काय. तुझी मैत्रीण होती. हे रडायला लागला तर आला तर कोबीची भाजी आणि चपाती. हातपाय धुला रडला का आज थोडा खाल्लंय. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही जरा आलोय भिमुखाच्या रानामध्ये. मामा काय खाताय. मुगाच्या शेंगा. हा तर इकडं मुगाच्या शेंगा घ्यायला आलोय आम्ही सगळेजण. तर राधा खाते. छान लागते का राधा. एकच नंबर लागते का. बर. तर कुठं कुठं मूग टाकलेले आहे तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा रानातनं मुगाच्या शेंगा खाऊन आलो आणि इकडं आपल्याला करायचं आता गव्हाचं दळण. त्याने गहू आणलेत खाली. तर आता दळण करून घेतो आम्ही. तिकडे येऊ नका बाबा, जाऊ तिकडे नाचायला पळा. संध्याकाळच्या वाजल्या त्या 7 आणि दळण नीट करून झालं आता आपलं. तर चला गुरं पाणी दावून तिकडे बांधू. काय करते अभ्यास. काय काय लिहिलं. हां छान लिहिलंय. नाव काय त्याचं नाव. तर गुरं पाणी दावून घेते आता मी.